कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे। तर आज आहे 27 डिसेंबर आणि ॲक्च्युली आज आम्ही आमच्या घरी जाणार होतो, म्हणजेच गावाला खेडला मांडव्यामध्ये। पण शर्विल आणि विनीता आहे ना खूप फोर्स केला देवेंद्रला की थांबा थांबा आजचा दिवससुद्धा। तर मग लग्न झाल्याच्या नंतरचा हा दुसरा दिवस आहे। लग्नाचं तर मी काही शूटच केलं नाही, माझ्या ते डोक्यामध्येच आलं नाही आणि बाळ असल्यामुळे ते सगळ्या गोष्टी जमत नाही। तर आज आम्ही निघालेलो आहोत देवदर्शन करायला। तर आपण गणपतीच्या मंदिरात जाणार आहोत आणि ही ते विनीताची इच्छा होती की तिला हे भैरी भवानीचं मंदिर बघायचं होतं, त्याचं दर्शन करायचं होतं। तर इथे जवळपासच होतं ते। मग आम्ही पहिले त्या मंदिरात आलो, एक्झॅक्ट ते कुठे आहे हे तिला पण माहिती नव्हतं। मग आम्ही थोडं शोधत आलो आणि खूप सारे व्हिडिओ आहेत जे बनवून ठेवलेले आहेत। जसं मी नेहमी सांगते की मला अजिबात टाईमच भेटत नाही, बाळाला घेऊन घरातली कामं सगळं मॅनेज करणं खूप डिफिकल्ट आहे या सगळ्या गोष्टी। त्यात देवांची शाळा असते। तर आतासुद्धा मी आरवला मांडीवरती आहे माझ्या, त्याचा आवाज येतच असेल तुम्हाला। आणि त्याला घेऊनच मग मी एडिटिंग करते। म्हटलं काही करून आज म्हणजे एडिटिंग करूनच टाकायची आणि जसे आहे तसे व्हिडिओ अपलोड करून टाकूया। तर हे भैरी भवानीचं मंदिर आहे, तर खूप फेमस आहे इथलं रत्नागिरीमधलं आणि इकडचं प्रसिद्ध मंदिर आहे ते। आणि हे बाजूचे कुंड, तर ह्याच्यामध्ये खूप सारे मोठे मासे आणि कासव वगैरे होते। तर शर्विल आणि देवांचा हट्ट होता की आम्हाला त्यांना बघायचं आहे, हात लावायचा आहे, म्हणून त्यांना हे वरून दाखवून मग शेवटी त्यांच्या हट्टापायी खाली शिड्या आहेत उतरण्यासाठी, तर तिथं जाऊन त्यांना दाखवलं। आणि मंदिर ना खूप जुनं आहे, खूप छान वातावरण होतं इकडचं, आजूबाजूला एकदम निसर्गरम्य वातावरण आहे, बसायला वगैरे सुद्धा खूप छान आहे आणि मंदिराचा परिसरसुद्धा खूप छान होता। आणि आतमध्ये नेहमीच आपण कोणत्याच देवाचं शूट करत नाही, त्याच्यामुळे मग मी आतमध्ये देव कसे आहेत ते तुम्हाला दाखवलं नाही, पण बाहेर मी जुन्या मूर्तींचं शूट घेतलेलं आहे, तर ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर होईल असते। तर आज सगळे देवदर्शनच करणार आहोत। खास करून आरवला आम्हाला गणपतीच्या मंदिरात घेऊन जायचं होतं, तर त्यासाठी आम्ही बाहेर निघालो होतो। तर इथलं जवळपासचं हे मंदिर होतं म्हणून म्हटलं इथलंसुद्धा दर्शन करू। आणि तर बघूया आता तुम्हाला मी आजूबाजूचा परिसर दाखवते की कसं आहे। आणि खूप छान म्हणजे खूप मस्त असं निसर्गरम्य वातावरण होतं। तर आणि खूप मस्त वाटत होतं। ॲक्च्युली देवळा जेव्हा मध्ये येतो आपण तेव्हा आपलं मन हे कितीही विचारांनी गुंतलेलं असलं ना तरी इथे आल्याच्या नंतर आपल्याला एक वेगळ्या प्रकारची शांतता आणि मन प्रसन्नता वाटतेच। तर आपलं आता दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता। त्याच्यानंतर दर्शन घेऊन मग आता आम्ही आलेलो हो इथेच जवळपास होतं मसाले, तर म्हटलं त्याच्यासाठी आलो। आणि इथे आल्याच्या नंतर ना शाळेची आठवण झाली की शाळेतून आपल्याला अशा सहली घेऊन जायचे मसाल्यामध्ये, नेहरू तारांगण, त्याचबरोबर बागेमध्ये वगैरे अशा लहान लहान मुलांना घेऊन जायचो, तर ते खूप छान वाटलं बघून। इथे सुद्धा शाळेच्या सहली आल्या होत्या। आता आम्ही आलेलो आहोत मसाल्यामध्ये व्हिजिट देण्यासाठी। मसाले मराठीत शुद्ध मराठी ब्लॉगर आहे मी, कळलं का? तर आता आम्ही आलेलो आहोत मसाल्याला व्हिजिट देण्यासाठी। तर आता बघूया आतमध्ये किती तिकीट आहे, कसं असणार आहे, किती मोठं आहे ते, फर्स्ट टाइम आहे। तर 20-20 रुपये प्रत्येकी तिकीट होती आणि तुम्हाला कॅमेरा वगैरे न्यायचा असेल तर त्याची वेगळी तिकीट। तर शार्क इथे मोठी शार्क होती। तर आमच्या घरी पण फिश टँक आहे, तर त्यामुळे ना इथे आल्याच्या नंतर असं जाणवलं की ते जे नॉर्मल आपण जे फिश टँक वगैरे ठेवत असतील ना घरी, तर त्यांना माहितीच असेल की फिश टँकमध्ये ठेवले जाणारेच कॉमन फिश सगळे इथे होते जे रेग्युलर ह्याच्यामध्ये आपण बघतो। तर मसाल्यामध्ये जे असे मासे असतात की जे आपण कधी कधी क्वचित आपल्याला माहितीसुद्धा नसतात, असे मासेसुद्धा असले पाहिजेत। पण इथे आल्याच्या नंतर असं जाणवलं की नॉर्मल जे रेग्युलर ह्याच्यामध्ये जे आपण जसे गोल्डफिश, निमू वगैरे हे जे माहिती आहेत, ज्यांना ॲक्वेरियम करण्याची घरी खूप हाऊस आहे, सो त्यांना हे सगळे मासे बघून लगेच कळेल। आणि इथे ना हा खूप मोठा कासव होता जो
जो ग्रीन कलरमध्ये म्हणजे हिरवे कासव होता आणि खूप जुना होता, खूप अवाढव्य होता. व्हिडिओमध्ये कदाचित तो खूप लहान दिसत असेल पण खूपच मोठा होता. आणि हे बघू शकता की खूप छोटे छोटे असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे होते. गोल्डफिश, अरवाना, फ्लोरॉन, परत शार्क, गोस्ट अशा प्रकारचे होते. इथे शिंगटी असे वेगवेगळे होते. परत कॅटफिश वगैरे. आणि आता पुढे तुम्ही बघालच की कशी कशी कोणते मासे आम्ही ठेवले. हा मासा आहे ना, गोस्ट बोलतात त्याला. तर हा सुद्धा आम्ही आमच्या फिश टँकमध्ये ठेवला होता. त्याचबरोबर इथे बघू शकता मी सगळ्या माशांची नावं वगैरे सगळं दाखवलेलं आहे. तर लहान मुलांनी तर खूपच एन्जॉय केलं. खूप छान वाटलं त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे हे असे मासे आणि हे सगळं बघण्यामध्ये. आणि हा ना इथे पूर्ण देवमासा होता. हे बघू शकता तुम्ही की प्रॉन्स आहेत, तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये ठेवले होते. खातो ना, दोन आहेत. सब्जी तडा खाल्ला आपण. विहित ह्याच्यात पण इथे बाजूलाच ना देवमाशाचा सांगारा ठेवला होता, जो अतिशय मोठा होता. आणि प्रत्येक मसाल्यामध्ये तुम्ही गेलात ना तर देवमाशाचा हा सांगारा ठेवलेलाच असतो. तर ह्याला देवमासा बोललं जातं. दुसरा शब्द म्हणजे वेलसुद्धा बोलतात त्याला. तर बघू शकता किती मोठा आणि त्याचा सांगाडाच बघा की किती अवाढव्य आहे. तर ह्याच्यापैकी ना बरेच मासे असे आहेत की जे आम्ही फिश टँकमध्ये ठेवलेले आहेत. आमच्या भरपूर वर्षापासून आमचा फिश टँक आहे, जवळजवळ 3.5 फुटाचा फिश टँक आहे. त्याच्यात ना आम्ही ह्याच्यापैकी बरेच मासे आम्ही पाळलेले आहेत. तर खूप छान वाटतं जेव्हा फिश टँक घरी असतो, वेगवेगळ्या प्रकारचे मासे जेव्हा आपण ठेवतो. तर इथे ना बाहेर बघू शकता इथे क्रोकोडाईल होती, मगरीसारखा दिसणारा मासा, तर तो इथे ठेवला होता. आणि हे जे बाजूचं आहे ना तर तिथे सगळे जे मेलेले मासे असतात ना ते सगळे स्टोअर केले होते. तर ते तुम्ही बघालच बॉटलमध्ये वगैरे. आणि हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचे. तर इथे मला तिकडच्यापेक्षा ना खूप बघायसारखं वाटतं. इथे हा डॉल्फिन आहे, त्याचबरोबर सुरमई वगैरे सुद्धा अशी स्टोअर केली होती. आणि वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या शंखांचे इथे कलेक्शन होतं. तर खूप छान वाटलं बघून. आणि लहान मुलांनी सुद्धा खूप एन्जॉय केलं. मसाल्यामधून आम्ही निघालेलो आहोत झरी विनायकचं दर्शन करण्यासाठी. म्हणजे गणपतीचं खूप छान मंदिर आहे, जे रोड टचच आहे आणि त्याच्या बाजूलाच घाटी बीच आहे. तर झरी विनायकचं दर्शन करून पोरांना म्हणजे शर्विल आणि देवांग आहेत तर त्यांचं खूप चाललं होतं की आम्हाला बीचवर जायचं आहे, समुद्रामध्ये खेळायचं आहे, पाण्यात खेळायचं आहे. तर त्यांना आपण थोडंसं खेळून मग घरी येऊ.
दोघं इथे गाडीमध्ये बसलो आणि हे लोक कुठे खाली खेळतात. पोरांना पाण्यामध्ये खेळायचं होतं तर म्हटलं तुम्ही खेळा, तर आम्ही दोघं थांबतो. तो आता बराच वेळ खेळत होता तर आता त्याला भूक लागली म्हणते. 1 hour later, 2 hours. तर 2-3 तास झाले की हे लोक येतच नव्हते, म्हणून त्यांना आवाज देण्यासाठी मम्मी गाडीच्या बाहेर आली आणि गाडी आहे ना बघू शकता इथे एकदम किनाऱ्याच्या म्हणजे जवळच लावली होती आणि हे लोक आतमध्ये खेळायला गेली होती. आणि लहान मुलं असले तर पाण्यात एकदा खेळायची सुरुवात झाली की त्यांचं यायचं नाव नसतं. तर मग त्यांना बोलवलं, त्यांना साफ वगैरे केलं, पोरांना सगळं त्यांची वाळू वगैरे अंगावरची काढून टाकली आणि मग आम्ही निघालो घराच्या दिशेने. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, तर हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.